सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरबिंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण सोमवारपासून चालू आहे. तर आजच्या या 5व्या सत्रास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरबिंदो सोसायटी तर्फे सौ प्रणाली वाघ आपणा सर्वांचे हार्दिक असं स्वागत करते. आज श्री जयसूर्यवंशी सर आपल्याला इयत्ता दुसरीच्या प्रकल्प आधारित अध्ययनावर मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. माझा आवाज पोहोचतोय? हो सर, हो सर. मागील 4 दिवसापासून आपण इयत्ता वाईज प्रकल्प आधारित अध्ययन प्रक्रिया आणि त्या संदर्भात असणाऱ्या कृतीपुस्तिका यांचा आणि आपल्या दैनंदिन अध्यापनाचा योग्य असा ताळमेळ घालून कशा पद्धतीने समन्वय साधायचा आहे या संदर्भातली माहिती आपण या 4 दिवसाच्या वेबिनार मधून घेत आहोत. आणि त्याचाच आजचा हा इयत्ता दुसरीचा तिसरी थीम, तिसरं प्रकल्प आधारित शिक्षणाचं वेबिनार. या वेबिनार मध्ये उपस्थित असलेले राज्यातील मॉडेल शाळेतील इयत्ता दुसरीला अध्यापन करणारे व PM श्री शाळेतील इयत्ता दुसरीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक यांचं SCRT व अरबिंदो सोसायटी यांच्यातर्फे सहर्ष असं स्वागत करून आजच्या वेबिनारला सुरुवात करत आहे. काल आणि परवा या 2 दिवसाच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये आपण प्राणी, पक्षी, पाणी या थीमवर आधारित जे काही कृती आहे त्या कृती आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमाशी सांगड घालून कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना पूरक अशा कृती त्यांच्याकडनं करून घ्यायच्या आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी शिक्षकांनी कशा कशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायची या संदर्भातली चर्चा आणि माहिती आपण या मागच्या 2 तासिकेमध्ये घेतलेली आहे. आज त्याचाच पुढचा भाग म्हणजे की प्राणी आणि पाणी यानंतर इयत्ता दुसरीसाठीचे प्रकल्प आधारित शिक्षणाची कृती रचित केलेली आहे. याचा पुढचा भाग म्हणजे फूड अँड शेल्टर, अन्न आणि निवारा या संदर्भातली माहिती आपण आजच्या तासिकेला घेणार आहोत. नेक्स्ट. या तासिकेमध्ये आपणास नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वज्ञानाची सांगड घालून आपणाला त्यांच्यातले जे स्किल्स आहेत ते स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपल्याला शिक्षक हा फॅसिलिटेटर आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करणारे काही प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वज्ञानाची सांगड घालण्यासाठी विचारणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपण अनेक खेळ घेऊ शकतो, ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. आणि या ऍक्टिव्हिटी घेत असताना शिक्षक हा कल्पक असला पाहिजे आणि मुळातच तो कल्पक असतोच. त्यांच्या या कल्पनाशक्तीचा वापर या लहान लहान मुलांना होण्यासाठी आपण विविध प्रकारचे ऍक्टिव्हिटी आपल्या वर्गामध्ये कंडक्ट करत असतो. मग त्याचाच एक भाग विद्यार्थी दररोज डबे आणतात आणि मग आपण एक दिवस विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं बसून आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की चला आज मी तुमच्यासोबत जेवायला बसणार आहे आणि आपण बघूया कोणी कोणी काय काय आणलंय. विद्यार्थ्यांना इतका आनंद होतो की सर मॅडम आपल्यासोबत जेवायला बसणार आहेत आणि आपल्यासोबत ते सहभोजनाचा आनंद घेणार आहेत. या गोष्टीचा खरं तर विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो आणि ते अगदी हसत खेळत अशा गोष्टीमध्ये सहभागी होतात आणि आपल्याला या गोष्टीची जाणीव पण होते. आणि मग विद्यार्थ्यांना एकेका आपण विचारायचं की आज तुझ्या डब्यात काय आहे. मग विद्यार्थी त्यांच्या डब्यामध्ये जे आहे त्या अन्नपदार्थाची माहिती ते विद्यार्थी आपल्याला सांगत असतात. मग हे सर्व माहिती आपण विद्यार्थ्याकडे घेतल्यानंतर हॅलो हॅलो हा सर, हा सर. हा ओके. विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून आपण त्यांच्या समवेत स्नेहभोजनाचा जेव्हा आनंद घेत असतो तेव्हा विद्यार्थी हा
आपल्याशी मॅडम डिस्टर्ब होते, आवाज बंद करता का प्लीज? एकच मिनिट हा सर, एकच मिनिट प्लीज. मॅडम मला होस्ट बनवून द्या तुम्ही. मी हो सर, बाकी हो सर, सगळ्यांचा. लगेच लगेच लगेच. अजिंक्य सर आपल्याला होस्ट केला आहे. ओके मॅम. तिच्या पायाला थोडस खिळ हे लागले, तिला हळ टाकते पायावर आरतीच्या. सर जी स्क्रीन शेअर नहीं हो रही, स्क्रीन शेअर होत नाही अजिंक्य सर. हो मॅम, हो, एकच मिनिट. हो मॅम, आता होईल. हो सर. येस सर, ओके, थँक्यू. थोड्या थोड्या वेळाला येते. सर्व शिक्षकांना विनंती आहे, प्लीज आपला माइक म्यूट करावा. जिंके सर, हो सर. सब म्यूट करा ना सगळ्यांना प्लीज. हो सर, हो. मॅडम थोडा म्यूट करावं लागेल. हो सर, एकच मिनिट. ओके सर, थँक्यू. स्क्रीन शेअर करा प्लीज. हो सर. सर स्क्रीन विजिबल आहे सर. येस मॅम, येस, ओके, थँक्यू. टेक्निकल अडचणीबद्दल माफी असावी, कारण की आता आपण जसं कोरोनापासून बघतोय की थोड्या मोठ्या ऑनलाईन सेशन असताना थोड्याशा टेक्निकल अडचणी येतात. तर वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. ओके, ओके, थँक्यू मॅम. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी आजच्या वेबिनारला सुरुवात करत आहे. ज्या पद्धतीनं आपण वर्गामध्ये पूर्वज्ञानावर आधारित ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, त्याच माध्यमामध्ये या ऍक्टिव्हिटी सर्वांना परिचित आहेत. इयत्ता पहिलीमध्येच आपण विद्यार्थ्यांना अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात करत असताना या अनौपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांशी जवळीक साधावी या हेतून आपण असे काही ऍक्टिव्हिटीज आपण शाळेमध्ये जाणून बुजून कंडक्ट करतो. विद्यार्थ्यांना त्यांची नावं सांगणे किंवा मग त्यांच्यासोबत मुद्दाम होऊन काही अशा ऍक्टिव्हिटी करणे की ते जास्त जवळीक शाळेशी आणि वर्गाशी आणि किंबहुना शिक्षकांशी जवळीकता साधावी या दृष्टीने आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण प्रत्येक थीम मध्ये पूर्वज्ञानावर जास्त भर दिला का? कारण 21व्या शतकातली कौशल्य, मी पुन्हा पुन्हा तीच गोष्ट परत परत सांगतोय, काल पण सांगितलं, परवा पण सांगितलं, आणि इथून पुढे प्रत्येक मार्गदर्शक आपल्याला या पद्धतीने या गोष्टी सांगण्यासाठी प्रयत्नशीलच असतील. म्हणजे की आपण भविष्यवेधी शिक्षण विचारामध्ये पण आपण 6C चा विचार केला, बुद्धिमत्ता किती आहेत आणि त्या कशा वापराव्यात याचा विचार केला. अगदी त्या पद्धतीने 21व्या शतकाला सामोरं जाताना विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्य रुजवत असताना आपल्याला अशा काही गोष्टी जाणून बुजून करणं गरजेचं असणार आहे. आणि त्याच दृष्टीने या कौशल्याचा विकास करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी जेव्हा वर्गस्तरावर
राबवले जाणार आहोत. तर त्या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना काही हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण काही अशा ऍक्टिव्हिटीजची निर्मिती करणार आहोत. आणि या ऍक्टिव्हिटी करत असताना आपण विद्यार्थ्यांना बोलकंही करणार आहोत आणि त्यांना त्यांची परिस्थिती कशा पद्धतीनं डेव्हलप होत जाणार आहे किंवा त्यांचं ज्ञान कशा पद्धतीनं वृद्धिंगत होत जाणार आहे यासाठी पण आपण प्रयत्नशील राहणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास तर होणार आहे, पण त्यांच्यातलं जे कम्युनिकेशन असणार आहे या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या असणार आहेत. म्हणजे ते जेव्हा ग्रुप फॉर्म करतात, ते गटागटाने बसतात आणि आपण त्याच्यामध्ये त्या गटामध्ये सामील होऊ, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीची जास्त जवळीकता वाढेल आणि ते जास्त चांगल्या पद्धतीनं एक टीम लीडर म्हणून किंवा ते छान चांगल्या प्रकारच्या त्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी आपण त्यांना मदत करणार आहोत. तर मग हा जो खेळ आपण घेणार आहोत की विद्यार्थ्यांना ऍक्च्युली तो खेळ म्हणताच येणार नाही, पण एक खेळाची संकल्पना आपण त्यांना दिली की मी आता तुझ्या डब्यात काय आहे हे तुझ्या मित्राला मी ओळखायला सांगणार आहे किंवा तुझ्या शेजारी बसलेल्या मित्राच्या डब्यात आज काय असू शकतं. म्हणजे हे स्थानिक पातळीनुसार काही गोष्टी बदलत जाणार आहेत, जे की शहरातले विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे आहारातले मेनू वेगळ्या पद्धतीचे असणार आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे आहारातले मेनू हे वेगळ्या पद्धतीचे असणार आहेत. पण सर्रास कॉमन ज्या गोष्टी आहेत की भाजी पोळी प्रत्येकाच्या डब्यात असतेच, पण ते दररोजच वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या किंवा सारख्या पद्धतीच्या भाज्या त्यांच्या डब्यामध्ये असणार नाहीयेत. तर या संदर्भातली माहिती ही प्रत्येक परिस्थितीनुसार आणि प्रत्येक शहरी आणि ग्रामीण भागानुसार बदलत जाणार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याला त्यांच्या या परिस्थितीनुसार या गोष्टीची जाणीव होणार आहे की आपल्या डब्यात काय आहे किंवा आपल्या मित्रांच्या डब्यात काय आहे, एकमेकांच्या डब्यामध्ये काय काय असू शकतं, या पद्धतीची माहिती विद्यार्थी एकमेकांना सांगणार आहेत आणि ती समजून पण घेणार आहेत. याद्वारे काय होणार आहे की त्या परिसरामध्ये असणारे अन्नपदार्थ कोणते आहेत, ते कशा पद्धतीने बनवलेले असतात किंवा मग ते त्या बनवण्यासाठीची जी काही मेहनत आहे ती सर्व बाबी ते विद्यार्थी आपल्याला चर्चा करणार आहेत, सांगणार आहेत. मग इयत्ता दुसरीच्या वर्गाच्या मानाने जर आपण विचार केला तर या सवयी पण आपण त्या विद्यार्थ्यांना आपण लावल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत की आपल्याला घरकामामध्ये मदत केली पाहिजे, स्वयंपाक करत असताना लक्ष दिलं पाहिजे किंवा आईला मदत कर, या पद्धतीची जर एक टास्क आपण आव्हान जर विद्यार्थ्यांना दिलं तर त्यामागे भावना अशी असते की ती आईचं कष्ट काय आहे किंवा स्वयंपाक करण्यासाठी कोण कोण मदत करतं किंवा कशा पद्धतीनं या गोष्टी घडतात घरामध्ये, या सगळ्या बाबीची सुद्धा एक सामायिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास मदत होते. एक प्रकारचं स्त्री पुरुष समानता मूल्य आपण विद्यार्थ्यांना नकळतपणे आपण सांगणार आहोत. आणि हे करत असताना आपण अशा ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ आणि त्या अन्नपदार्थांची कशा पद्धतीनं आपण पौष्टिक मूल्य काय आहे किंवा कशा पद्धतीनं ते आपल्या आहारामध्ये असावं, या बाबींची सुद्धा आपण त्यांना ओळख करून देणार आहोत. आणि मग कृती क्रमांक 1 याच धर्तीवर आधारित आहे की कोणत्या अन्नपदार्थापासून किंवा कोणत्या घटकापासून आपल्याला खाद्यपदार्थ तयार होतो किंवा कशा पद्धतीचा खाद्यपदार्थ तयार केला जातो. अशा पद्धतीची ही ऍक्टिव्हिटी आपण विद्यार्थ्याकडनं अगदी सोप्या पद्धतीनं पूर्वज्ञान जागृत करून आपण विचारून प्रत्यक्षामध्ये ती कृती करून घेऊ शकतो. नेक्स्ट. ओके. आणि मग शाळेमध्ये आपण हा खेळ खेळला, प्रत्येक विद्यार्थ्यांचे डबे आपण बघितले, त्यांच्यातले खाद्यपदार्थ अन्नपदार्थ आपण जाणून घेतले. तर मग आता ही प्रोसेस प्रत्यक्ष कशा पद्धतीने होते हे बघण्यासाठी सुद्धा आपण त्यांना आव्हान दिलं. मी मगाशी सांगितल्यासारखं की आपल्या घरामध्ये निरीक्षण करायला सांगायचं विद्यार्थ्यांना. हे निरीक्षण करण्यामागचं कारण वेगवेगळे असू शकतात की त्यांना आवडीचा खाद्यपदार्थ कोणता आहे हे बघण्यासाठी किंवा करण्यासाठी पण जास्त विद्यार्थी आग्रह धरतात. आणि मग त्यांना या गोष्टीची पण कल्पना होते की जर समजा आपल्या आवडीचा पदार्थ आपल्या घरामध्ये आई बनवते आपल्या घरामध्ये, तर मग ते कशा कशा पद्धतीनं बनवते किंवा त्याच्यासाठी काय लागतं, भांडी कोणती लागतात, त्याचं प्रमाण काय असतं किंवा त्याच्यासाठी लागणारं साहित्य कोणतं कोणतं असणार आहे. आणि हे बनवत असताना ते कशा पद्धतीनं बनवतात, किती वेळ लागतो, या सर्व बाबी तो विद्यार्थी निरीक्षण करणार आहे, समजून घेणार आहे. आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे तो आपण त्यांना हे पण सांगायचं की या बाबतीत तुम्ही घरच्या सदस्यांशी चर्चा करा. आणि काही वेळेला घरामध्ये बघा की आपली एक संकल्पना अशी होऊन गेलेली आहे की घरातली कामं ही आईनेच करावीत. म्हणजे एक रूढ तयार झालेला आहे की मुलींनी, आईने, आजीने, काकूने, काकीने
अशा पद्धतीनं घरातली कामं किंवा स्वयंपाकाची कामं ही त्यांनीच करावी असं एक रूढ झालेलं आहे. पण अशा पद्धतीचं समज विद्यार्थ्यांना तयार न होऊ देणं हे सुद्धा एक आपलं शिक्षक म्हणून कर्तव्य आहे. मग आपण जे मूल्य किंवा गाभा घटक यामधलं जे गाभा घटक एक महत्वाचा आहे स्त्री पुरुष समानतेचा, तर हे रुजवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं नकळत काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर तू घरामध्ये आईला घरकामामध्ये मदत कर किंवा काय मदत करशील, अशा पद्धतीचे एक अनौपचारिक गप्पा किंवा अनौपचारिक टास्क जर आपण विद्यार्थ्यांना दिला, तर तो या गोष्टीमध्ये पण लक्ष देईल आणि तो घरकामामध्ये मदत करता करता ह्या गोष्टीचं निरीक्षण पण करेल की आई कशा पद्धतीने स्वयंपाक करते किंवा त्यासाठी काय काय वापरते, किती वापरते. तर मग हे सगळं करत असताना त्या विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीचं टास्क देऊन कृतीपत्रिका आपण सोडवून घेण्यासाठी मदत करणार आहोत. आणि हे करत असताना आपल्या अन्नपदार्थामध्ये मग जास्त आवडीचं काय असतं, गोड पदार्थ कोणते असतात, तिखट पदार्थ कोणते असतात, किंवा ज्या पदार्थामध्ये आपण साखर टाकत नाही किंवा तिखटही टाकत नाही अशा पदार्थांना काय म्हणतात, अशा पदार्थांची कोणती कोणती नावं आहेत, ते कसे तयार होतात, किंवा त्यासाठी अ, कोणते कोणते पदार्थ लागतात, कोणती भांडी लागतात. या पद्धतीनं आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पूर्वज्ञान जागृत करून त्यांना अ, या गोष्टींचा अनुभव आपण देण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मग वेगवेगळ्या कृती आपण त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. तशीच एक कृती इथं या कृती पुस्तिकेमध्ये आलेली आहे की मधमाशा बनवण्यासाठी आपण हाताच्या अंगठ्याचा वापर करून ही कृती तयार करून घेणार आहोत. नेक्स्ट. आणि ही कृती करत असताना आपण त्यांना हेही विचारणार आहोत की अ, मधमाशांचं अन्न कोणतं आहे. मग त्या मधमाशा अ, मध कशा पद्धतीने तयार करतात किंवा ते मध कशा कशापासून उपलब्ध करतात परिसरामधून, म्हणजे हे एक मधमाशांचं अन्नच आहे. अशा पद्धतीनं आपण त्यांना आपली जी पहिली पहिली थीम आहे ॲनिमल्स, बर्ड्स, यांच्याशी सुद्धा आपण त्यांचं रिलेट करणार आहोत की अ, हे प्राणी कोणते अन्न खातात, पक्षी कशा पद्धतीनं आपला उदरनिर्वाह करतात. मग ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, तर मग कशा पद्धतीनं ते परिसरामध्ये अनुकूलन करत असतात. या पद्धतीची सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून आपण त्यांना आपल्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या दैनंदिन परिसरातल्या विविध घटकांशी रिलेट करून अशा पद्धतीनं त्यांची पण अन्नाची गरज काय आहे किंवा ते अन्न कशा पद्धतीने तयार करतात या संदर्भातल्या कृती आणि पूर्वज्ञान त्यांचं आपण जाणून घेऊ शकतो, तपासून घेऊ शकतो. आणि त्यांना या संदर्भातल्या ज्या काही अडचणी येतील त्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून दूर करून त्यांना आपण या अन्नाचं महत्त्व आणि कशा पद्धतीनं ते तयार होतं याची पण माहिती आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. अ, हे झालं अन्नाच्या संदर्भातलं. मग हे करत असताना आपल्याला अ, अजून एक प्रश्न असा पडतो की मग आपण ॲनिमल्स बाबतीत पण बघितलं की प्राणी कुठे राहतात, त्यांची निवाऱ्याची ठिकाणं वगैरे आपण चर्चा करून घेतली विद्यार्थ्याकडनं. त्यांना आपण मास्क बनवायला सांगितले होते, त्या पद्धतीनं आपण गट पण तयार केले. आणि हे करत असताना आपण विद्यार्थ्यांना ते कुठे राहतात या संदर्भातलं जर एक असं छोटंसं उदाहरणासाठी आपण काही क्लुप्त्या केल्या वर्गामध्ये, काही ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतल्या, तर याची सुद्धा एक छान पद्धतीचं एक कृती कार्यक्रम आपल्याला वर्गामध्ये तयार करता येऊ शकतो. परिसरामध्ये असणारे पक्ष्यांची घरटे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. कावळ्याचं घरटं हे वेगळ्या पद्धतीचं असतं, चिमणीचं वेगळं असतं, सुगरणीचं वेगळं असतं. आणि आपण घरामध्ये जे पाळीव प्राणी पाळलेले असतात त्यांच्यासाठी पण एक वेगळ्या पद्धतीचे बऱ्याच जुन्या बाबी माहिती नसतात. मग त्यासाठी आपण शिक्षकांनी त्यांना वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करू शकतो. आवाज जाते का? आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं कशा पद्धतीची असतात याची सुद्धा माहिती आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. आणि मग हे करत असताना वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या तिथल्या प्राप्त परिस्थितीनुसार तिथल्या वातावरणानुसार कशा पद्धतीची घरं असतात याची माहिती आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीच्या आधारे किंवा तिथल्या गुगल सर्चच्या माध्यमातून म्हणा किंवा युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो की या राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे, तिथं बर्फ जास्त पडतो किंवा मग काही भागामध्ये जास्त पाऊस पडतो किंवा काही डोंगराळ भाग आहे, बर्फाळ भाग आहे,
अशा भागामधली घरं कशा पद्धतीच्या असतात? जास्त जंगल असलेला भाग किंवा खूपच ज्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये पाड्यावर लोक राहतात तिथल्या घराची रचना कशी असते? जास्त पाऊस पडणाऱ्या भागामधल्या घरांची रचना कशी असते? वाळवंटी प्रदेशामध्ये कशा पद्धतीचे घरं असतात? असे वेगवेगळ्या राज्यातल्या प्राप्त परिस्थितीनुसार तिथल्या वातावरणानुसार कशा पद्धतीनं तिथले लोक मॅनेज करून राहतात किंवा कशा पद्धतीनं त्यांच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीचं अनुकूलन केलेलं आहे या बाबतीतली माहिती आपण व्यवस्थित विद्यार्थ्यांना सांगू शकतो. काही भागामध्ये बांबूची घरं असतात, काही भागामध्ये लाकडाची घरं असतात, पाण्यावर तरंगणारी काही घरं असतात, काही घरं ही उंच असतात. आता आपल्या शहरी भागामध्ये अपार्टमेंट्स असतात, उंच उंच इमारती असतात. ग्रामीण भागामध्ये अ, छोटी घरं असतात. परंतु काही भागामध्ये अजूनही बांबूपासून बनवलेली किंवा शेतातल्या चाऱ्यापासून बनवलेली घरं आहेत, की ज्याला मातीचा लेप दिला जातो. अ, जनावरांच्या शेणापासून ते सारवले जातात घरं. अशी पण काही ग्रामीण भागामध्ये छोटी छोटी घरं आहेत, की त्याची सुद्धा कदाचित विद्यार्थ्याला जाणीव नसेल, त्यांनी बघितलेलं नसेल. तर आपण शिक्षकांनी या बाबतीची माहिती त्यांना द्यावी किंवा त्यांना आपण हे टास्क द्यावं, की जुन्या घरामध्ये जुन्या तुमचे आजी आजोबा किंवा तुमची पणजी पणजोबा ज्या काळामध्ये कशा पद्धतीच्या घरामध्ये राहिले किंवा कशा वातावरणात राहिले किंवा त्यांचे शेजारी कशा पद्धतीच्या घरात राहिले या पद्धतीची सुद्धा उदाहरणं आपल्याला त्यांना सांगता येतील किंवा त्यांना विचारून आपल्या वर्गामध्ये चर्चा करण्यासाठी आपण त्यांना सांगू शकतो. आणि या बाबी अ, खेड्यामध्ये आणि शहरामधली तुलना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करून देऊ शकतो, की शहरातली घरे आता जास्तीत जास्त सुखसुविधा युक्त झालेली आहेत. त्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सगळ्या बऱ्याच गोष्टी सुखसुविधा युक्त आता घडवल्या जात आहेत. प्रत्येक गावामध्ये आता पाण्याची सोय झालेली आहे, व्यवस्थित टॉयलेट्स झालेले आहेत आणि अ, या सगळ्या गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांना हे पण स्वच्छतेचंही महत्त्व आपण सांगून दिलं पाहिजे. पूर्वीच्या घरामध्ये मोठे मोठे अंगण असायचे, पडव्या असायच्या, खूप सारी झाडं असायची आणि त्या परसबागा केलेल्या असायच्या घरांमध्ये, की एवढी जागा अशी पुष्कळ होती. पण मग आत्ताच्या घरामध्ये सिमेंट काँक्रीटची घरं जेव्हा तयार होत आहेत, तेव्हा या पण गोष्टीची आपण तुलना विद्यार्थ्यांना करण्यास सांगायची आहे, की जर तुमचं घर अशा पद्धतीचं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं? या पद्धतीची चर्चा जेव्हा विद्यार्थी करेल, तेव्हा त्याची स्वतःची मतं तो तिथं मांडणार आहे. आणि याचा फायदा आपल्याला काय होणार आहे, की आपल्या ज्या कृतीपुस्तिका आहेत, या कृतीपुस्तिका आपल्या दैनंदिन अध्यापनासोबत, इथल्या दैनंदिन अभ्यासक्रमातल्या वेगवेगळ्या धड्यांसोबत, कृतीसोबत आपल्याला त्या जोडता येणार आहेत. आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होणार आहे. नेक्स्ट. याची तुलना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भूतकाळातील घरं म्हणजे आपल्या आजी आजोबा किंवा पणजी पणजोबाच्या काळामध्ये कशा पद्धतीची घरं होती आणि आत्ताची घरं यामध्ये काय बदल झालेला आहे याची माहिती आपण विद्यार्थ्यांना सांगण्यास सांगणार आहोत. आणि जर त्यांना ती माहिती जर उपलब्ध नसेल किंवा त्यांना ती माहिती मिळवण्यास अडचण येत असेल तर आपण त्यांना त्यांच्या घरामधल्या व्यक्तींसोबत किंवा आपण शिक्षकांनी सुद्धा त्यांना या बाबतीत मदत करून त्यांना या कृतींची ओळख आपण चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे करून देता येऊ शकतं याची सुद्धा आपण त्यांना मदत करायची आहे. त्यानंतर आपल्याला शब्दांचं काही इथं चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रानुसार आपल्याला त्यांचा भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी आपल्याला या कृतींची मदत होणार आहे. आणि अ, आपल्याला एक इथं छोटे छोटे असे काही टास्क दिलेले आहेत, की जिज्ञासू मन असेल किंवा तुम्ही किती हुशार आहात किंवा मग शिक्षकांचं ऐका किंवा असे छोटे छोटे काही असे टास्क या कृती पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत, की ज्यामध्ये छोटे एक 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 वाक्याचा प्रश्न किंवा एखादी कोड दिलेला आहे. याचा पण आपल्याला निश्चित अध्यापनामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं वापर करून घेऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करता येणार आहे. त्यानंतर आपण असे काही खेळ त्यांच्यासाठी आयोजित करणार आहोत किंवा अन्नपदार्थांची नावं त्यांना विचारणार आहोत, की जे आता त्यांच्या जास्त परिचयाची आहेत. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर आता सर्रास आपण पाहतोय, की विद्यार्थी चॉकलेट्स जास्त आवडीनं खातात किंवा पाव, ब्रेड हे पण जास्त आवडीनं खातात. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे जाम, वेगवेगळे फळांचं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ते तयार करून बनवलेले काही असे फ्रीजिंग केलेले काही पदार्थ आहेत, की ते जे विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणामध्ये आवडतात. मग हे सुद्धा आपण त्यांना सांगायचं आहे,
की कोणत्या घटकामध्ये पौष्टिकपणा असतो किंवा काय खाल्ल्याने त्रास होतो किंवा होत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर विद्यार्थी सर्रास चॉकलेट खातात. कधी कधी पालक पण आपण आवडीनं त्यांना चॉकलेट देतात आणि ते दिल्यानंतर विद्यार्थी संध्याकाळी किंवा रात्री न दात घासताच चॉकलेट खाऊन तसाच तो झोपी जातो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या दात किडण्याचं प्रमाण हे सध्या बघायला मिळतंय आपल्याला लहान वयामध्येच. या बाबी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना नकळत चांगल्या सवयीमध्ये आपण सांगू शकतो की दररोज रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या अगोदर आपण दात स्वच्छ घासून व्यवस्थित पाण्याने गुळणी करून आपण ते झोपण्याच्या अगोदर ह्या क्रिया केल्या पाहिजेत. या बाबी सुद्धा आपण नकळतपणे त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी सांगू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना काय खावं, कधी खावं याची सुद्धा कल्पना येऊ येते. शकते. चल आता पुढे ही गोष्ट करत असताना आपण एवढं विद्यार्थ्यांना हे समजून सांगणार आहोत की काय खावं आणि काय खाऊ नये. तर अशाच पद्धतीची तो कोडी या कृतीवर दिलेली आहेत आणि ती कोडी वाचून त्यांची नावं आपल्याला ओळखायची आहेत. आणि हे ओळख झाल्यानंतर आपल्याला जे मगाशी मी सांगितलं की आपल्याला स्वयंपाकघरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असतं किंवा काय काय कशा पद्धतीनं घडू शकतं हे बघण्यासाठी आपण स्वयंपाकघरात जाणार आहोत. आई काय करते किंवा कसं करते हे टास्क पूर्ण करण्यासाठी. तर तिथं निरीक्षण आपल्याला करायचं आहे की तिथं ज्या वस्तू असतात स्वयंपाकघरामध्ये तर ते त्या वस्तूंचा कशा पद्धतीचा आवाज येतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर प्रेशर कुकर आहे तर प्रेशर कुकरची शिटी वाजते. जर मिक्सर चालू केलं तर मिक्सरचा वेगळा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. किंवा आणखी काही भांडे आपण तिथं तिथं स्वयंपाकघरामध्ये बघतो का त्यांचा वेगळ्या पद्धतीचा आवाज आपल्याला बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. तर त्याचा आवाज आपल्याला इथं लिहायचा आहे आणि त्या कृती पूर्ण करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट. इथं काहीतरी म्यूट आहे आणि आता आला का आवाज? नेक्स्ट. मॅडम आवाज येतो? हो सर, हो आवाज येतोय तुमचा. सर आपोआप अनम्यूट होत आहे ना, त्याच्यामुळे म्हणलं. या पानावर थोडं मागे घ्या सर, मध्ये माझा आवाज ब्रेक झाला होता. या पानावर आपण या अन्नपदार्थाशी संबंधित काही कोडी दिलेली आहेत आणि त्या कोडींचा आधार घेऊन आपल्याला त्यांची नावं इथं शोधायची आहेत. अशा पद्धतीची अनेक कोडी आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार करू शकतो आणि आपण त्यांना समजावून पण सांगू शकतो. आपल्याला स्वयंपाकघरामध्ये विद्यार्थ्यांना आपण निरीक्षण करण्यासाठी सांगणार आहोत आणि तिथं कशा पद्धतीनं स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा आवाज येतो याचं उदाहरण इथं दिलेलं आहे. प्रेशर कुकरचा आवाज शिट्टीसारखा येतो. मिक्सरचा आवाज वेगळ्या पद्धतीचा येतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तिथं शोधायचं आहे की या स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा आवाज कशा पद्धतीने येतो आणि त्या कृती पूर्ण करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट. भाषिक कौशल्यांचा सुद्धा आपल्याला विकास करण्यासाठी बऱ्याच कृती आपल्याला या मागच्या थीम मध्ये पण होत्या आणि या थीम मध्ये सुद्धा आहेत की ज्यामध्ये जर आपण काही आपल्या घरातले नावं जर घेतली नातेसंबंधातली, आपल्या घरामध्ये बहीण असते, भाऊ असतो, आई वडील, काका काकू, चुलत भावंड असतात आणि यांचं जेव्हा आपण यांच्याशी चर्चा करतो तेव्हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पेट नेम असतात. त्याला आपण टोपण नाव असं म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीचं टोपण नावाने आपल्याला विचारणा होते किंवा त्या दृष्टीनं त्यांच्याशी संवादही त्यांच्या त्या दृष्टीनं साधला जातो. म्हणजे आपल्याला हे सर्रास माहिती आहे की जर आपल्या शाळेमध्ये जर आजी आजोबा जर शाळेत आलेले असतील आणि त्यांचा नातवंड जर शाळेत असेल आणि त्यांना हे माहिती नसतं की आपला नातवंड कोणत्या वर्गात आहे आणि ते काहीतरी त्यांच्या टोपण नावाने ते आपल्याला हाक मारतात आणि तेव्हा आपलीही तारांबळ होते की आपण आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याच्या नावाने हाक मारतो, पण त्याचे आजी आजोबा त्याला टोपण नावाने हाक मारतात. तेव्हा त्यांचाही गोंधळ होतो आणि आपलाही गोंधळ होतो. म्हणजे ते एक मजेशीर अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. आणि जर तसाच अनुभव आपल्याला जर वर्गात द्यायचा असेल तर आपण अशा पद्धतीचा एक खेळ आपण वर्गामध्ये अरेंज करू शकतो की आपण त्यांना निरीक्षण करण्यासाठी एक गोष्ट सांगितली किंवा आपल्या मित्रांमध्ये किंवा गटानुसार जर चर्चा केली, सांग बरं तुझ्या बहिणीचं नाव काय आहे. आणि मग त्याने जर त्याच्या बहिणीचं नाव सांगितलं
आणि मग तू तिला कोणत्या नावाने हाक मारतो, ताई म्हणतो, अक्का म्हणतो, दीदी म्हणतो, काय म्हणतो, किंवा मग तुझ्या घरचे तिला कोणत्या आणखी वेगळ्या कोणत्या नावाने हाक मारतात, टोपा नावाने हाक मारतात. या बाबी त्यांच्याकडनं, विद्यार्थ्याकडनं आपण त्या जाणून घ्यायच्या आहेत. आणि अ, ती कशा पद्धतीनं दिसते किंवा कशा पद्धतीनं असते, त्याला तू तू कोणतं तिच्या बाबतीचं कोणतं वर्णन तू करणार आहेस, अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारलं आणि त्या नावासोबत जर ते नाव जोडलं तर एक त्या व्यक्तीचं वर्णन पण छान पद्धतीनं होईल. जे की इथं तुम्हाला उदाहरणार्थ दिलेलं आहे. बहिणीचं नाव आरती आणि ती आनंदी आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आनंदी आरती या पद्धतीचं एक वर्णन आपल्याला इथं बघायला मिळतं. आणि अशा पद्धतीचे उदाहरणं आपण घेऊन विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने छान असं शब्दांचं भाषिक खेळ आपण इथं विद्यार्थ्यांना अनुभूती देणार आहोत. त्यानंतर जिज्ञासू मन नावाची ती कृती आलेली आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण सांगायचं आहे की गरम पदार्थ कोणते चविष्ट असतात खाण्यासाठी, थंड पदार्थ कोणते असतात, आणि मग जास्तीत जास्त तुला थंड पदार्थ कोणता आवडतो. मग विद्यार्थी कल्पना करेल, सांगेल की मग काय असेल उत्तर. त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की विद्यार्थ्यांना जास्त आईस्क्रीम आवडतं. त्या पद्धतीचा अशा पद्धतीचे हे जिज्ञासू मन, अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा बरेच इथं कृती पुस्तिकेमध्ये आलेली आहेत. आणि अशा कृती आपण विद्यार्थ्याकडनं जास्तीत जास्त पद्धतीनं करून घेणार आहोत. त्यानंतरची कृती आपण विद्यार्थ्यांना काही चित्र दाखवणार आहोत. आणि हे चित्र दाखवत असताना त्यांना आपण त्या चित्राचं निरीक्षण करणार आहोत. आणि चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपण त्यांच्या नेक्स्ट कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्यांची नावं पण विचारून घेणार आहोत. आणि ही नावं लिहिल्यानंतर अ, त्यां त्यांना आपण अशा पद्धतीचा खेळ देऊ शकतो की तुझ्या घरातल्या अ, वडिलांचं पहिलं अक्षर लिही, आईचं शेवटचं अक्षर लिही. अशा पद्धतीनं आपण त्यांना अक्षर ज्ञानाची पण कल्पना देणार आहोत. शब्द तयार करण्याचं कौशल्य त्यांना सांगणार आहोत. आणि या क्रिया करत असताना ज्या पद्धतीनं प्राण्यांची घरं किंवा प्राणी, पक्षी किंवा मानव यांचं अन्नाची आपण इथं या कृतीपुस्तिकेमध्ये माहिती घेत आहोत. त्याच पद्धतीची कृती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर वेगवेगळे प्राणी पक्षी दिलेले आहेत आणि त्यांचं कोणतं अन्न इथं आहे खाण्यासाठी, या संदर्भात सुद्धा आपल्याला तिथं ते चित्र आणि अक्षर जोडून आपल्याला या कृती पूर्ण करायच्या आहेत. अशा पद्धतीच्या अनेक कृती आपण वर्गामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यासाठी आपण विचारू शकतो की प्राणी कोणते अन्न खातात, मग वाघ काय खातो, किंवा मग ते आपल्या परिसरातली प्राण्यांची नावं पटापट सांगतील की गाईला चारा आवडतो, शेळी पाला खाते, कोंबडी दाणे खाते, किंवा मग मे बी अजून त्यांनी जे प्राणी पक्षी पाहिलेले आहेत त्या पद्धतीने ते त्यांचं अन्न आपल्याला लवकर पटापट सांगतात. किंवा मग ते स्वतः आपण विचारलं की तुझ्या घरामध्ये आजकाल किंवा काय काय तुम्हाला जास्त आवडतं, घरामध्ये काय कोणते कोणते अन्नपदार्थ बनवतात, किंवा तुमच्या घरातल्या कोणत्या कोणत्या व्यक्तीला कोणते कोणते अन्नपदार्थ खायला आवडतात. या पद्धतीची माहिती विद्यार्थी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगतो. आणि मग त्याच गोष्टीचा आधार घेऊन आपल्याला हे या चित्रातल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने करायच्या आहेत याची माहिती आपण विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या जोड्या लावण्याचं सुद्धा आपण इथं कृती करून घेणार आहोत. हे गाळलेल्या जागी आपण अन्नपदार्थांची आणि प्राणी पक्ष्यांच्या अन्नाची माहिती आपण मागच्या पत्रिकेत घेतली. याच कृतीला धरून पुढे आणखी थोडीशी काटेरी पातळी इथं वाढवलेली आहे. चित्रांमध्ये आपल्याला अन्नपदार्थ दिलेले आहेत किंवा काही चित्र दिलेली आहेत आणि त्यांची नावंही उलट सुलट करून एकत्रित लिहून दिलेली आहेत की ज्यांना असं वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ आहे हे जाणवत नाही. तर मग आपल्याला काय करायचं आहे, ते उलट सुलट असलेले अक्षर अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी जुळवायची आहे. आणि ते जुळवलेलं अक्षर त्या अक्षरांच्या शब्दांच्या समोर लिहून आपल्याला त्या चित्रांसोबत त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना अन्नपदार्थांची ओळख पण करून देऊ शकतो. आणि त्या विद्यार्थ्यांना आपण हे समजावून सांगू शकतो की या पद्धतीचे शब्द आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जरी जोडले तर चांगल्या पद्धतीनं शब्दसंग्रह आपला वाढीस लागणार आहे आणि विस्तृत होणार आहे. अशा पद्धतीनं आपण अनेक कृती विद्यार्थ्याकडनं करून घेऊ शकतो. नेक्स्ट, आपण प्रत्येक थीम मध्ये वेगवेगळ्या गोष्टी अनुभवत असतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. त्यामागचा उद्देश एकच असतो
की विद्यार्थ्यांनी चांगलं वाचक व्हावं, समजदार त्याने वाचन करावं आणि FLN मध्ये सांगितल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांनी गतियुक्त वाचन हे समजपूर्वक केलं पाहिजे. या पद्धतीनं जेव्हा मुलांना वाचनाची सवय लागेल तेव्हा ते समजपूर्वक वाचन करू शकतात. त्यासाठी आपण आपल्या वर्गामध्ये एक रीडिंग कॉर्नर तयार करणार आहोत. रीडिंग कॉर्नर यासाठी करणार आहोत की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळावीत, वेगवेगळ्या गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळावीत, त्यांचं ज्ञान वृद्धिंगत व्हावं आणि ते समजपूर्वक वाचन करावेत. मग यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्या वर्गामध्ये ग्रुप कॉम्पिटिशन ठेवू शकतो, स्पर्धा ठेवू शकतो की कोणत्या गटाने किती पुस्तकं वाचली, त्या गटामधल्या कोणत्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकं वाचली आणि मग त्यांना एकमेकांना आपण चर्चा करायला सांगू की तू आज जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये तुला कोणत्या गोष्टी आवडल्या, काय शिकायला मिळालं, कशा पद्धतीनं तू तुझ्या मित्रांना ही गोष्ट सांगू शकतोस किंवा काय छोटे छोटे प्रश्न विचारून आपण त्या गोष्टी पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला त्यांना मार्ग दाखवून त्यांच्यातलं जे विद्यार्थ्यांमध्ये असणारं कम्युनिकेशन आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या जर ऍक्टिव्हिटी वर्गामध्ये घेतल्या तर खूप छान पद्धतीनं आपण त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करू शकतो. वाचनाची संकल्पना रीडिंग कॉर्नर किंवा ग्रुप कॉम्पिटिशन या बाबतीत आपण का सजग असलं पाहिजे, कारण विद्यार्थी सध्या जास्त गॅजेट्सचा वापर करतायत. घरी पण TV, कम्प्युटर, जास्तीत जास्त मोबाईल यांच्या माध्यमातून विद्यार्थी हा त्याचा विषय हा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मग आपण काय केलं पाहिजे, तर या बाबी विद्यार्थ्यांना जाणून बुजून करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. मग पुस्तक वाचण्यासाठी आता बघा वेगवेगळे ऍप्स आलेले आहेत, ऑडिओ बुक्स आलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी हा वाचनापासून थोडा थोडा दूर होत चाललेला आहे असं आपल्याला पण जाणवत असेल. यासाठी आपल्याला काय झालेलं आहे, विद्यार्थी इन्स्टंट होऊ नये म्हणजे त्यांना ह्या गोष्टीची कल्पना यावी की वाचल्यानंतर आपल्याला हे माहित आहे की वाचल्यामुळे जास्त बोलता येतं, आपल्याला छान छान बोलता येतं, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि मग तो जेवढा जास्त वाचनाची सवय लावेल तेवढी त्याची स्पीड पण वाढेल, त्याची समजपूर्वक चर्चा करण्याची क्षमता वाढेल. या दृष्टीने आपण त्यांना काय करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे वाचण्यासाठी. तशा जाणून बुजून कृती आपल्याला तयार करायच्या आहेत वर्गांमध्ये. वेगवेगळे चार्ट्स त्याला द्यायचे आहेत, वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं द्यायची आहेत. आपल्याकडे जर भरपूर पुस्तकं अवेलेबल नसतील तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक चांगली चांगली पुस्तकं, चांगले चांगले गोष्टीचे तक्ते हे ऑनलाईन सोर्सवर उपलब्ध आहेत. त्याचा सुद्धा आपण आपल्या वर्गामध्ये उपयोग करून त्यांना त्याचं वाचन घेऊन जास्तीत जास्त वाचनाचा सराव देऊ शकतो, जेणेकरून विद्यार्थी हा चांगला रीडर झाला पाहिजे आणि तो चांगला रीडर जेव्हा होईल तेव्हा तो लीडर पण चांगला होईल. या दृष्टीनं आपण प्रयत्नशील असलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना त्यांच्या ऍक्टिव्हिटीजला आपण चांगल्या स्माइली देणार आहोत, स्टार देणार आहोत, त्यांना त्यांना चांगलं शाबासकीची थाप देऊन त्यांना मोटिवेट करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी या सगळ्या कृती चांगल्या पद्धतीनं करण्यास सक्षम होतील. आवाज येत नाही का अजिंक्य सर? येतोय सर आवाज. मेसेज येतोय ना, आवाज येत नाही असं? ठीक अच्छा आहे. हो अच्छा, येतोय सर, येतोय येतोय क्लिअर आहे सर. येतोय सर. ओके ओके, थँक्यू. आणि या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपण अशा अनेक गोष्टी जे विद्यार्थी वाचणार आहेत त्यांनी वाचलेल्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांच्या समोर त्यांना प्रेझेंट करण्याची संधी पण देणार आहोत, ज्यामुळे काय होणार आहे की त्यांच्या बोली भाषेतल्या काही वेगवेगळ्या शब्दांचा सुद्धा संग्रह आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाढणार आहे आणि काही शब्द जे विद्यार्थी बोली भाषेतले प्रमाणित नसतात ते शब्द आपण शिक्षक म्हणून त्यांच्याकडनं ते दुरुस्त करून घेणार आहोत. आणि वेगवेगळे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारल्यामुळे काय होईल की विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भर घालण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट. ओके. यानंतर बघा आपण परिसर अभ्यास, त्यानंतर भाषा मराठी या विषयाची सांगड आपण आतापर्यंतच्या कृतींना घातलेली आहे. त्यानंतर मागच्या दोन जे थीम झाले आपल्या ॲनिमल, त्यानंतर वॉटर, या थीम मध्ये पण आपण गणित, कला, कार्य, अनुभव या अशा विषयांना पण आपण आपल्या या कृतींमध्ये अंतर्भूत करून घेतलेला आहे. या थीम मध्ये सुद्धा आपल्याला गणिताच्या क्रियामध्ये वेगवेगळ्या गणितातल्या क्रिया ज्या आहेत
त्या क्रिया आपल्याला या कृतीच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये कशा पद्धतीने सांगड घालता येईल यासाठीचं नाणी नोटांची ओळख हा जो आपला चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण विद्यार्थ्यांना सांगतो की नाणी कशा पद्धतीची आहेत किंवा कोणत्या कोणत्या रुपयांच्या नाणी आहेत, नोटा आहेत, त्यांची बेरीज घेतो आपण, त्यांची वजाबाकी करतो आपण, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं दुकान, छोटेसे स्टॉल लावून आपण त्यांना मुद्दामहून अशा काही गोष्टी कंडक्ट करतो की आपण काही पदार्थ विक्रीला ठेवलेत आणि मग तुम्ही ते खरेदी करून आणा, मग सुट्टे कसे होतात किंवा जास्त जर मोठ्या नोटा असतील तर त्या आपण कशा पद्धतीनं सुट्टे घेऊया आपण किंवा मित्रांकडनं उसने घेऊन काही गोष्टी खरेदी करण्यासाठी आपण त्यांना सांगतो. यामागचा उद्देश काय आहे की त्यांना व्यवहार ज्ञान हे चांगल्या पद्धतीचं आलं पाहिजे, त्यांना नाणी नोटांची ओळख व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांना व्यवहार ज्ञानामध्ये या नाणी नोटा व्यवस्थितपणे वापरता आल्या पाहिजेत, त्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि ते इतरांना फसवण्यासाठी प्रेरित नाही झाले पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आपल्याला या माध्यमातून साध्य होणार आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांना आपण अशा नाणी नोटांची माहिती करून देणार आहोत आणि त्यांना हेही सांगणार आहोत की तुमच्याकडे जर एवढ्या नोटा असतील तर त्या किती होतात याचा सराव आपण विद्यार्थ्यांकडे करून घेणार आहोत. अगदी 1 रुपयाच्या नोटेपासून ते आपण जास्तीत जास्त मोठी नोट आता सध्या चलनामध्ये जी आहे ती 500ची नोट आहे. या नोटापर्यंत विद्यार्थ्यांना आपण आपल्या वर्गाच्या क्षमतेनुसार आपण त्यांना या नोटांचा सराव देणार आहोत. मग आपल्या वर्गांच्या क्षमतेनुसार आपण जास्तीत जास्त 50 रुपये किंवा 100 रुपयापर्यंतचे आपण त्यांना आपण माहिती करून घेऊया किंवा व्यवहारामध्ये त्यांना उपयोग करण्यासाठी आपण सांगूया. तर हे करत असताना आपण वेगवेगळे त्यांना प्रश्न देऊया की इतक्या नोटा आहेत, तर मग आपल्याला आता काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, तर मग 5 रुपयाच्या नोटा इतक्या किमतीसाठी किती द्याव्या लागतील, 10 रुपयाच्या नोटा किती द्याव्या लागतील, 20 रुपयाच्या नोटा किती द्याव्या लागतील, 50 रुपयाच्या नोटा किती द्याव्या लागतील, यासाठीचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून आपण देऊ शकतो. अगदी आपण जर वर्गामध्ये ठरवलं शिक्षकांनी तर 100 रुपयाला 100 नोटा मिळतात. त्या पद्धतीने जर आपण या अशा नोटा जर आपण शिक्षकांनी जर विकत आणल्या, चलनी नोटा खऱ्याखुऱ्या नोटा आणण्यापेक्षा आपण ज्या दुकानात बाजारात मिळतात त्या नोटा जर विकत आणून आपण विद्यार्थ्यांना जर सांगितल्या किंवा आपल्या गणित पेटीचा वापर केला तर गणित पेटीमध्ये सुद्धा आपल्याला या नोटा आहेत की ज्या शैक्षणिक साहित्याचा साहित्य म्हणून आपल्याला वापरता येतील. या नोटांचा वापर करून आपण विद्यार्थ्याला हे व्यवहार ज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकतो. त्याचं किंमत किती आहे, एवढ्या नोटा आज माझ्याकडे आहेत, 10 रुपयाची एवढी, 5 रुपयाच्या इतक्या, 20 रुपयाच्या इतक्या, तर मग या सगळ्या नोटांची किंमत किती होते. या पद्धतीनं असे भरपूर प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक करून घेऊन विद्यार्थ्यांना या संख्या नोटांच्या माध्यमातून रुपयांची ओळख आपण विद्यार्थ्यांकडनं करून घेऊ शकतो. नेक्स्ट. तर मग काही मित्र आहेत आणि ते मित्र जेवणासाठी गेलेत, तर मग आपण ही ऍक्टिव्हिटी सुद्धा विद्यार्थ्यांना वर्गामध्ये कंडक्ट करू शकतो. ठराविक विद्यार्थ्यांना आपण सांगितलं की आता तुम्ही इथे एक हॉटेल तयार करा, काल्पनिक हॉटेल तयार करतील विद्यार्थी. एक मेनू कार्ड तयार करायला सांगूया आपण त्याच्यामध्ये की त्या परिस्थितीनुसार ग्रामीण भागामध्ये कोणते कोणते पदार्थ मिळतात, तर जास्तीत जास्त पदार्थ जे मिळतात त्यांची एक यादी विद्यार्थ्यांकडनं आपण चर्चा करून तयार करून घेऊया. शहरामधले विद्यार्थी त्यांच्या शहरामध्ये अवेलेबल असणारे किंवा ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये परिचित असणारे शब्द किंवा खाद्यपदार्थ सांगतील. ग्रामीण भागातले खाद्यपदार्थ हे वेगळ्या पद्धतीचे असतील. अशा पद्धतीनं आपण त्यांची किंमत की जे विद्यार्थ्यांना माहिती आहे, बरेच ग्रामीण भागातले विद्यार्थी हे यात्रेनिमित्ताने खेडेगावामध्ये जातात, त्या हॉटेल्समध्ये जातात किंवा छोट्या छोट्या दुकानांमध्ये जातात. त्या ठिकाणी हे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात, त्यांच्या किमती त्यांना माहिती आहेत. शहरातले विद्यार्थी, शहरातली मुलं हे त्यांच्या पालकांसोबत चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जातात, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात किंवा फिरायला जातात, त्यावेळेला ह्या गोष्टी पाहतात. तेव्हा सुद्धा त्यांना यांच्या किमती माहिती झालेल्या असतात आणि या गोष्टीचा आधार घेऊन आपण काय करणार आहोत ते विद्यार्थ्यांना विचारणार आहोत, काही प्रश्न विचारणार आहोत आणि ते प्रश्न आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा इथं विचारू शकतो की आपल्याला हाच प्रश्न विचारावा हे बंधनकारक नाहीये. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार, आपल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या अनुसार आपण या प्रश्नांची उलटसुलट मांडणी करून त्यांची नावं बदलून आपण त्यांना ते प्रश्न विचारून घेऊ शकतो
आणि जे पदार्थ ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये ते आपण त्यांना माहिती करून द्यावेत. शहरी भागातल्या विद्यार्थ्याला ग्रामीण भागातले काही अन्नपदार्थ माहिती नाहीयेत. ते ग्रामीण भागातले अन्नपदार्थ हे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षक या नात्याने त्यांना माहिती करून द्यावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्व संस्कृतीचा, खाद्यपदार्थाच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा, त्यांना त्या गोष्टीची माहिती व्हावी. या पद्धतीची रचना सुद्धा आपल्याला या कृतीपत्रिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. की जे पूर्वी ग्रामीण भागामध्ये चुलीवरचं जेवण प्रसिद्ध होतं किंवा त्यांना पर्याय नव्हता, त्या पद्धतीचं जेवण केलं जायचं. आज शहरातली चांगली चांगली व्यक्ती मंडळी ग्रामीण भागामध्ये या चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. म्हणजे हे एक प्रकारचं स्थित्यंतर आहे. आणि या शहरी आणि ग्रामीण भागातल्या चाली, रूढी परंपरा या एकमेकांच्या चर्चेने जर अशा पद्धतीने जर माहितीची देवाणघेवाण झाली तर निश्चितच चांगल्या गोष्टी हे शहरातले आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी एकमेकांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी त्यांची मदत होणार आहे आणि ते शिकणार आहेत. या पद्धतीने आपल्याला या कृतीची रचना करू शकतो आपण. त्या पदार्थांची किंमत आपण विचारून त्यांना एक चार्ट देऊन त्याची किंमत लिहून घेऊ शकतो. त्याची बेरीज आपण विद्यार्थ्यांना करू शकतो. अशा पद्धतीची एक कृती आपण वर्गांमध्ये आणि प्रत्यक्ष आपल्या शाळेच्या लगत जर एखादी हॉटेल असेल तरी तिथं सुद्धा आपण एक क्षेत्र भेट किंवा परिसर भेट या माध्यमातून सुद्धा आपण या विद्यार्थ्यांना असे अनुभव आपण देऊ शकतो. जर काही ग्रामीण भागामध्ये हॉटेल्स नसतील तर आपण किराणा दुकानामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या अनुभूती विद्यार्थ्यांना देऊ शकतो. तिथे सुद्धा दरपत्रक लावलेले असतात की कशा पद्धतीनं खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात, डाळीची किंमत काय आहे, तेलाची किंमत काय आहे, हे सुद्धा एक अन्न घटक आणि खाद्यपदार्थच आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पुरेसं ठरणार आहे. नेक्स्ट. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी कशा पद्धतीनं कल्पना केली आहे की आपण काय काय खाल्लंय किंवा त्यांना जे आवडीचे पदार्थ त्यांनी खाल्ले तर मग त्याचं रेट्स काय आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना सांगितलं की तुमच्या या ग्रुपने आज 4-5 अन्नपदार्थ इथले खाल्लेले आहेत, मग त्याची किंमत किती होऊ शकते. मग दुसऱ्या गटाने वेगवेगळे पदार्थ खाल्लेले आहेत आणि त्यांनी भरपूर असं जेवण केलेलं आहे, तर मग त्यांची किंमत किती होते. अशा पद्धतीनं आपण काही घटना आपण काल्पनिक करून विद्यार्थ्यांना त्याचं एक प्रात्यक्षिक जर आपण दाखवलं तर ते एक चांगल्या पद्धतीची रचना वर्गामध्ये होऊ शकते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अन्नपदार्थ तयार करण्यासंदर्भातले सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, जसं की भेळ तयार करणे, शरबत तयार करणे. अशा अनेक कृती आपण विद्यार्थ्यांना करू शकतो. किंवा बाल आनंद मेळावा जेव्हा आपण शाळांमध्ये आयोजित करतो तेव्हा सुद्धा अनेक खाद्यपदार्थ विद्यार्थी स्वतः तयार करून आणतात किंवा पालकांच्या मदतीने ते बनवून आणतात आणि ते शाळेमध्ये आपल्या सहकारी मित्रांना किंवा पालकांना ते विक्रीसाठी ठेवतात. त्यानंतर भाजीपाल्याचा दिवस म्हणून आपण बाजार भरवतो ग्रामीण भागामध्ये, तर त्याची सुद्धा आपल्याला या कृतीशी जोड देता येऊ शकते. वेगवेगळे भाजीपाल्याचे प्रकार आपल्याला विक्रीसाठी ठेवलेले असतात, त्याच्या किमती किती आहेत. बालानंद मेळाव्यामध्ये आपण वेगवेगळे अन्नपदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत तर त्यांच्या किमती किती आहेत, किती विद्यार्थ्यांनी खाल्ले त्याच्या किमती जर त्यांनी जर नंतर त्यांच्याकडनं लिहून घेतल्या तर या पद्धतीनं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा चार्ट आपल्याला मिळू शकतो. त्यांचं भाषिक कौशल्य पण विकसित होतं, त्यांचं लेखन पण विकसित होतं आणि त्यांचं गणन, त्यांच्या संख्येवरील क्रिया या बाबी सुद्धा आपल्याला एकात्मिक पद्धतीने इथं या कृतीमध्ये साध्य करता येऊ शकतात. आणि याच आधारावर जी पुढील कृती दिलेली आहे की आमच्या हॉटेलमध्ये आपण जेवण केलात, छान पद्धतीनं आम्ही तुमची सेवा केली किंवा तुम्ही आम्हाला आमचं विकत अन्नपदार्थ खाल्लेत म्हणून काही एका रेस्टॉरंटने किंवा तिथल्या हॉटेलच्या मालकाने त्या विद्यार्थ्यांना काहीतरी एक गिफ्टचं पॉकेट दिलेलं आहे, गिफ्टचं बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत किंवा चॉकलेट्स आहेत असं समजूया आपण. तर मग त्याची वाटणी त्या जेवायला गेलेल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायची याचं सुद्धा आपल्याला उदाहरण सेट करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप तयार करून मग त्यांना हे आपण स्वातंत्र्य द्यायचं आहे की तुम्ही आता याची वाटणी करून घ्या. मग त्यातला एखादी विद्यार्थी म्हणणार आहे की मला हा पदार्थ आवडत नाही किंवा हे चॉकलेट आवडत नाही, मला एक जास्त दे किंवा ते जास्त दे. त्यांच्यामधलं जे समजूतदारपणा आहे, त्यांच्यातलं जे कम्युनिकेशन आहे, या गोष्टी सुद्धा इथं खूप महत्वाच्या असणार आहेत की ते कशा पद्धतीनं कोलॅबरेशन करणार आहेत. आणि मग या अशा बाबी जेव्हा त्यांच्या समोर येतात की मग एकच पदार्थ त्याला आवडतो, मग तिथं
ते विचार करायला सुरुवात करतात, की जिथं आपण म्हणतो की क्रिटिकल थिंकिंगवर काय पर्याय शोधतील, ते कशा पद्धतीने ते थिंकिंग करतील आणि मग ते एकमेकांना कशा पद्धतीने समजून घेतील आणि एकमेकांसोबत कसं कोलॅबरेशन करतील, कशा पद्धतीने सहकार्य करतील, याची सुद्धा चांगल्या प्रकारची कृती आपल्याला या कृतीतून सोडवून घ्यायची आहे. नेक्स्ट. आणि वेगवेगळे चॉकलेट्स त्या डब्यांमध्ये दिलेले आहेत. तर ते चॉकलेट्स वेगवेगळ्या प्रकारची त्यांची कोणती नाव आहेत, विद्यार्थ्यांना आता आपल्याला जास्त सांगायची गरज पण पडणार नाहीये, की त्यांना इतके चॉकलेटचे प्रकार माहिती आहेत की आपण सुद्धा विचारात पडतो शिक्षक म्हणून, की आपल्याला एवढे चॉकलेटचे प्रकार सुद्धा माहिती नाहीयेत. ते विद्यार्थ्यांना खूप माहिती आहेत. याची सुद्धा माहिती आपल्याला अशा काही घटनांमधून करून घ्यायची आहे. जेणेकरून आपण विद्यार्थ्यांचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत, हे तर नक्कीच आहे. पण ऍज अ शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांकडून सुद्धा काही गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत, की त्या आपल्याला या अशा वेगवेगळ्या माध्यमातून शिकायला मिळत आहेत. त्यानंतर इन्स्टंट जे पदार्थ आपण विद्यार्थ्यांना देतो किंवा खातात, आपण जर अन्न पदार्थांची यादी जर विद्यार्थ्याकडे घेतली तर एखाद्या विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये निश्चितच काही चायनीज पदार्थ म्हणा किंवा मग मॅगी सारखे प्रकार म्हणा, असे प्रकार आपल्याला ऐकायला बघायला मिळतील. तर आपण त्यांना हे पण सांगणार आहोत की काही पदार्थ हे आपल्याला जरी वेळ कमी असताना किंवा इन्स्टंट बनवण्यासारखे असले तरी सुद्धा त्याचं पौष्टिकता किती आहे किंवा पोषण मूल्य किती आहे ते हळूहळू आपण विद्यार्थ्यांना या गोष्टीकडनं कालांतराने वर्षाच्या शेवटपर्यंत आपण त्यांना पौष्टिकता किंवा कोणते अन्नपदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत किंवा त्याच्यात कोणते घटक असतात, शरीराला उपयोगी कोणते असतात, निरुपयोगी कोणते असतात किंवा त्रासदायक कोणते असतात, या पद्धतीची सुद्धा माहिती आपण हळूवारपणे वर्षाच्या शेवटपर्यंत आपण त्यांना अशा कृतींच्या माध्यमातून समजावून सांगणार आहोत. त्यांना चांगल्या सवयी आपण लावणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी हा एक चांगला नागरिक घडला पाहिजे. यानंतर आपण काल जे आकारांची थोडक्यात माहिती घेतली होती, त्याच आकाराच्या धर्तीवर आपल्याला इथं थोडंसं विस्तृत अशी कृतीपत्रिका आपल्याला इथं शिकायला मिळणार आहे, की ज्यामध्ये आपल्याला आपली जी थीम आहे शेल्टर्स, निवारा, या थीमवर आधारितच आपण इथं काय केलंय की वेगवेगळ्या आकारांमध्ये आपण काही निवाऱ्यांची चित्र इथं दिलेली आहेत आणि त्या चित्रांच्या आधारावर आपण काय करणार आहोत, विद्यार्थ्यांना त्या आकाराची नावं लिहायला सांगणार आहोत. आणि ही नावं लिहून घेत असताना आपण त्यांना किती आकार, कोणते कोणते आकार किती आहेत हे संख्यात्मकरित्या सुद्धा आपण त्यांच्याकडनं लिहून घेणार आहोत, कृती करून घेणार आहोत. अशा प्रकारचे अनेक चित्र पाठ्यपुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या मूल्यमापनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आपण रचना करून वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आपण करून घेऊ शकतो. अशा प्रकारच्या कृती म्हणजे आपल्या भविष्यातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी पण असणार आहे, की आपल्याला इयत्ता 5वीला स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे किंवा पहिलीपासून आपण विविध स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आपण माहिती अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त आपण व्हावी या उद्देशाने आपण अशा स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवतो. तर अशाही परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणं बऱ्याच पद्धतीनं आलेली असतात आणि त्याची सोडवणूक विद्यार्थ्यांना आपल्या या लहान वयापासून किंवा पहिलीच्या वर्गापासून जर अशा पद्धतीच्या कृती जर त्यांच्याकडनं आपण करून घेतल्या तर निश्चितच आपल्याला विद्यार्थ्यांना हे सांगण्यासाठी आणि कृती करून घेण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. यानंतर या आकारांची आपल्याला मदत घेऊन आपल्याला काय करायचं, एक घर तयार करायचं आहे. मग ते घर प्राण्याचं पण असू शकतं, पक्ष्यांचं असू शकतं आणि आपलं स्वतःचं पण असू शकतं. अशा पद्धतीची कल्पना देऊन त्यांना आपण काय करूया, त्यांना ह्या आकाराचा वापर करून आपण एक घर तयार करण्यासाठी सांगूया. इथे एक मॅप दिलेला आहे, त्या मॅपची पण आपल्याला रचना करायची आहे. मग त्यासाठी दैनंदिन जीवनातलं उदाहरण त्यांना देता येईल आपल्याला, की तुझं घर तू शाळेमध्ये कशा पद्धतीनं घरामध्ये कोणत्या कोणत्या मार्गाने कशा कशा पद्धतीने येते, किती वेळेला डावीकडे वळते, किती वेळेला उजवीकडे वळते, मग किती पावलं अंतर चालते. मग दुसरीतल्या विद्यार्थ्यांना आपल्याला अंतर समजण्यासाठी किंवा त्यांचा अंदाज लावण्यासाठी थोडंसं कठीण जाणार आहे. तर आपण अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या पावलांचं माप घेऊन विचारू शकतो आपण, किती पावलं तू डावीकडे वळाला, किती पावलं तू उजवीकडे वळाला, किती पायऱ्या चढल्या, किती पायऱ्या उतरल्या, कोणत्या दिशेला वळाला किंवा अ, किती तू डाव्या बाजूला वळला की उजव्या बाजूला वळला किंवा सरळ चालला. अशा पद्धतीच्या सांकेतिक खुणा आपण इथं वापरू शकतो. मग कोणती झाडं तुला वाटेत लागतात, छोटी झाडं कोणती आहेत, किती आहेत, मोठी झाडं किती आहेत, वाहनांची रस्ते कशा पद्धतीचे आहेत, कच्चे रस्ते आहेत की पक्के रस्ते आहेत, नाले आहेत का, म्हणजे मंदिर आहे का. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक खुणांच्या आधारावर आपल्याला एक छोटासा नकाशा आपण विद्यार्थ्यांकडनं करू शकतो. आधी शिक्षकांनी ती मदत करायची आहे.
आणि हे करत असताना आपल्याला एक छोटेसे असे पण तयार होऊ शकतो. आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना दिशा आणि आपल्या घराचं एकत्रीकरण कशा पद्धतीचं आहे हे आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. आणि या पद्धतीचा आलेख आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. नेक्स्ट. त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारून आपण ज्या पद्धतीने आपण एक नकाशा तयार केलेला आहे त्याचं वर्णन आपण इथं प्रश्नांच्या माध्यमातून घेऊ शकतो. आकृतिबंधाचं एक छोटंसं उदाहरण आपण कालच्या परवाच्या तासिकेमध्ये घेतलं होतं. विद्यार्थ्यांना संख्याची ओळख झालेली आहे, तर या संख्याचा संबंध जोडून त्यांच्याकडनं या संख्याचा आकृतिबंध पूर्ण करून आपण घेऊ शकतो. नेक्स्ट. संख्यांचा आकृतिबंध सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने ते घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीच्या संख्यांचे आकृतिबंध हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण 3 अंकी संख्येपर्यंत खूप सारे उदाहरणं आपण इथं देऊ शकतो. आणि आपण या गणित EVS असेल या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीचे कृती कार्यक्रम विद्यार्थ्यापर्यंत निश्चितच पोहोचवण्यात प्रयत्नशील राहू शकतो. नेक्स्ट. काळे मॅडम तुमचा आवाज बंद करा ना प्लीज. ओके. काळे मॅडमला रिक्वेस्ट आहे का त्यांनी आपला माईक बंद करावा. तर आज काल परवा आणि आज जी पहिली थीम होती ती ॲनिमल म्हणजे प्राणी पक्षी. दुसऱ्या थीम मध्ये आपण पाणी, पाण्याचे स्रोत आणि त्यावर आधारित कृती पुस्तिका किंवा कृतीपत्रिका. आणि आज आपण निवारा आणि अन्न या संदर्भात या 3 थीमवर आधारित आपण 3 दिवस इयत्ता दुसरीसाठीचं वेबिनार आपण आयोजित केलेलं होतं. यामध्ये ज्या कृतीपत्रिका आहेत त्या कृतीपत्रिकेची सांगड आपल्याला आपल्या इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमाशी सांगड घालून वेगवेगळ्या विषयाचा समन्वय आणि एकात्मिक कशा पद्धतीने करता येईल याचा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. निश्चितच आपल्या सर्व मॉडेल शाळा आणि PMCच्या शाळातील सर्व वर्गांसाठी या कृतीपत्रिका खूपच फायदेशीर ठरतील आपल्या विद्यार्थ्यांना. आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं या कृतीपत्रिका पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आपण महाराष्ट्रातील सर्व मॉडेल शाळा, सर्व PMCच्या शाळा, इयत्ता दुसरीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी या 3ही थीम आधारित सर्व प्रकल्प कृती समजून घेतल्यात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि SCERT पुणेची सर्व सन्माननीय टीम, अरबिंदो सोसायटीचे त्यांचे सर्व टीम यांनी आपल्या समोर सादरीकरणाची जी मला संधी इथं उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी SCERT आणि अरबिंदो सोसायटीचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचं वेबिनार इथं संपलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. कोणालाही काही शंका असल्यास कृपया हँड रेज करा. फीडबॅक फॉर्म चॅट मध्ये आहे, तो प्लीज भरावा. आज श्री जय सूर्यवंशी सरांनी इयत्ता दुसरीच्या अन्न आणि निवारा ह्या प्रकल्पाविषयी खूपच छान माहिती दिली आहे. तर आपण 21व्या शतकातील कौशल्याचं महत्व असो किंवा स्त्री पुरुष समानताबद्दल माहिती असो याचे छान मार्गदर्शन केले आहे. एवढंच नव्हे तर जर दैनंदिन दिवसातल्या गोष्टी तर संदर्भ देऊन आपण हा उपक्रम कशा सोप्या पद्धतीने वर्गात घेऊ शकतो याचे छान मार्गदर्शन केले आहे. आपण ग्रामीण आणि शहर यांची तुलना सुद्धा छान केलेली आहे. एक रीडिंग कॉर्नर बनवून आपण रीडर टू लीडर्स हे आपण विद्यार्थ्यांना कसं बनवू शकतो याची खूप छान माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये भाषिक कौशल्य असो किंवा गणितातले ज्ञान असो याच्यात निश्चितच भर पडणार आहे. सर्व शिक्षकांनी याचा अधिक लाभ करून घ्यावा ही विनंती. आपण सर्व शिक्षक
आणि मुख्याध्यापक आजचा सहभाग त्यांनी नोंदवला आहे त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक तज्ञ श्री जयसूर्यवंशी सरांचे ही मनपूर्वक धन्यवाद. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले असे जाहीर करते. धन्यवाद. तुम्हाला पहिले सांगून दिलं आणि तुम्ही तिकडचे पहिले इकडचे हॅलो. हा बोला. अहो मॅडम, तुम्ही जी उपस्थितीची लिंक टाकली ना त्याच्यात फक्त आधी व्याख्याता आणि ज्येष्ठ आधी व्याख्याता दोनच ऑप्शन येतात. म्हणजे पदनाम हे करायला आम्हाला मुख्याध्यापक किंवा सहशिक्षक असं ऑप्शन येत नाही त्याच्यात. हो. प्रशांत सर नमस्कार. अजिंक्य बोलतोय मी. आणि सर हो नमस्ते सर, बोला. हो तर सर तुम्ही जसं सांगितलं पदनाम यामध्ये उद्यापासून जे आहे ना त्यामध्ये मुख्याध्यापक हाही एक ऑप्शन असेल ज्यामध्ये मग तुम्हाला तिथं फिल करता येईल. बर ठीक आहे. तर आज साठी फक्त जे आहे तुम्ही जसा फॉर्म आहे तसा भरून द्या आणि उद्यापासून तो ऑप्शन तुम्हाला येऊन जाईल. कसं काय येतो तो? युअर मायक्रोफोन इज अनम्युटेड. आवाज येतोय सर? हा येतोय ना, बोला ना. हा सर. तर फक्त आजसाठी हा फॉर्म जो आहे ना तो तसाच भरून द्या. उद्यापासून तो ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. मग आज आम्ही आधी व्याख्याता सिलेक्ट करू का त्याच्यात? हो सर हो. आज प्लीज तसंच सिलेक्ट करा. उद्यापासून येऊन जाईल. चालेल. ओके थँक्यू सर. ओके थँक्यू सर. दिनेश ठाकरे सर, आपला काही प्रश्न आहे का? आपण हँड रेस केलेला आहे सर. देता येतं मला. ह्याला लिव्ह कर बरं. माऊस आहे. काय माऊस आहे? मॅडम त्यांना अनम्यूट करा ना. दिनेश सरांचा हँडरेस दिसतोय, त्यांना अनम्यूट करा म्हणजे मग मी परमिशन अनम्यूट करण्याची सर तरी प्रयत्न करते. ओके. ठाकरे सर, आपल्याला परमिशन दिली आहे अनम्यूट करण्याची. आपण तिथून अनम्यूट करू शकतो. दिनेश ठाकरे सर. आपला प्रश्न आपण चॅटमध्ये सुद्धा टाकू शकता दिनेश ठाकरे सर. नाही, ते बहुतेक बाजूला असतील एखाद्या वेळेस. किती दिवस दुसरीचे प्रशिक्षण आहे? तर आजचा दुसरीच्या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस होता. सोमवारपासून इयत्ता तिसरीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. मॅडम उद्या सगळ्यांसाठी आहे. हा, उद्या सर्वांसाठी आहे. उद्याचे प्रशिक्षण सर्वांसाठी आहे. मॅडम बंद करूया मीटिंग आता, कारण त्यांचा रिप्लाय येत नाहीये. हो सर, चालेल. वेळ 3 वाजता उद्या. दररोज 3 वाजताच आहे. ठीक आहे मॅडम. ओके, थँक्यू. ओके धन्यवाद सर.